मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या सुधाकर रावांना म्हणतो, बाप, अरे आले की सगळे पैसे आपले. त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात, हो पैसे आले, पण आता ते निरूपाकडे दे. त्यावेळी सत्या विचारतो, काय? मग आता हो निरूपाकडे दे, असं सुधाकर राव पुन्हा एकदा म्हणतात. तेव्हा सत्या म्हणतो, बाप, अरे असं का बरं? अरे तुला माहीत आहे ना, ही लगेच त्या पंकजला देईल म्हणून. तरीही आता सुधाकर राव म्हणतात, नाही बाळा, पैसे तुला एकदा म्हटलंय ना. तेव्हा सत्याचाही नाईलाज होतो. तर इकडे आता निरूपाला खूपच आनंद होतो की पैसे पुन्हा आपल्याकडेच येणार. तर आता सत्याला खूपच राग आलेला असतो. तो तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. देविका, पंकज मात्र हसत असतात, कारण तेथे सत्याचा अपमान झालेला असतो. त्यानंतर आता सर्वजण आपापल्या कामासाठी जातात. घरात एकदम शांत वातावरण असतं. त्याच वेळी आता कोणीतरी दरवाजाची बेल वाजवतं. तेव्हा आता निरूपा म्हणते, कोण आहे काय माहीत, असं म्हणून ती आता लगेच दरवाजा उघडते आणि कोण पाहिजे असं दोन माणसांना त्या विचारते. तेव्हा ते विचारतात, तुम्हीच निरूपा आहात? निरूपा जरा रागातच म्हणते की हो मीच आहे निरूपा, काय आहे तुमचं काम? त्यानंतर तिसरा एक माणूस तेथे येतो आणि विचारतो, काय ग, पैसे द्यायची वेळ आली का? लगेच तुम्ही कोण, विसरली की काय? असं म्हणून आता तो खूपच चिडतो. तेव्हा निरूपा म्हणते, पैसे कसले पैसे? त्यावेळी आता तो म्हणतो की काही नाही, आमच्या बॉसचे पैसे. मग आता तो बॉसचं डायरेक्ट नावच सांगतो की माझ्या बॉसचं नाव सुजित कुमार आहे. आता सुजित कुमारचं नाव ऐकल्यानंतर निरूपाला मोठं टेन्शनच येतं आणि ती धक्क्यानेच त्या सुजित कुमारच्या माणसांकडे पाहू लागते. त्यानंतर आता तो विचारतो, काय आमच्या सुजित कुमारकडून एवढं मोठं लोन घेतलं होतं की नाही? मग लोन घेताना सगळं काही कसं लक्षात होतं की आपल्याला लोन घ्यायचंय आणि मग आता लोन फेडायची वेळ आली, पैसे देण्याची वेळ आली तर लक्षात नाही राहत का तुमच्या? तेव्हा ते असं मोठ्या मोठ्याने बोलू लागतात, निरूपाला धमकी देऊ लागतात. निरूपा आता खूप घाबरलेली असते. घरात कुणी नाही ना हे अगोदर पाहते. त्यावेळी आता ते खूपच जोरात माणसं ओरडू लागतात की द्या पटकन पैसे, द्या पटकन हप्ता. पण आता निरूपा म्हणते, जरा हळू बोला, मी आज पैसे घेऊन येणारच होते, पण तुम्ही इथे कशाला आलात? तिघांनाही जायला सांगते. त्यावेळी आता ते म्हणतात की नाही, आम्ही जाऊ शकत नाही, कारण तुझ्यावर आमचा अजिबात विश्वासच नाही. आम्हाला सुजित कुमार साहेबांनी सांगितले, आमच्या सरांनी, बॉसने सांगितले की ही निरूपा आहे ना, ती कितीही कांगावा करेल पण तिचं अजिबात काही ऐकायचं नाही. आज पैसे घेऊनच परत यायचं, चल हो बाजूला, आम्हाला घरात येऊ देत. मग आता निरूपा म्हणते, नका नका प्लीज थांबा ना, हो घरात येऊ नका, कांगावा करू नका. अहो मी लगेचच पैसे घेऊन येते, लगेच तुमच्या पाठीमागे निघते. तेव्हा आता ठीक आहे, तुम्ही या पाठीमागून, तोपर्यंत आम्हाला पाणी द्या, असं म्हणून ती माणसं पाणी मागतात. तेव्हा निरूपा त्यांच्यासमोर हात जोडते आणि म्हणते, तुम्ही इथेच थांबा, तोपर्यंत मी पाणी घेऊन येते, कारण कुणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. ती आता पाणी घेऊन चाललेली असतानाच सुधाकर राव तिच्यासमोर येऊन उभे राहतात आणि तिला विचारतात, काय ग निरूपा, काय चाललंय? मग आता निरूपा खूपच घाबरते. सुधाकर रावांचं लक्ष आता लगेच दरवाजाकडे जातं, तर ती माणसं सुजित कुमारची तेथे उभी असतात. मग आता निरूपा लगेच त्यांना काहीतरी इशारा करते. त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात, आहेत कोण ग ती माणसं? तेव्हा ते विचारत होते, असं म्हणून निरूपा खूप घाबरते. तिला बोलता सुद्धा येत नाही, तिची बोबडी वळालेली असते. तेव्हा सुधाकर राव विचारतात की काय विचारत होते, सांग ना. मग आता सुधाकर रावांना उत्तर देत निरूपा म्हणते, अहो ते असं म्हणत होते की रूम आहे की नाही तुमच्याकडे एखादी भाड्याने? तेव्हा सुधाकर राव म्हणतात, असं आहे का? मग निरूपा म्हणते, हो, आणि बाहेर खूप ऊन आहे ना, त्यामुळे त्यांना तहान लागले, त्यांना पाणी हवंय. मग आता त्यांना पाणी द्यायला हवं ना, तेव्हा पाणी देऊन ये जा, असं म्हणून सुधाकर राव तिला जायला सांगतात. आता ती लगेच पुढे पुढे येते आणि त्यांना पाणी देते. तेव्हा ते लगेच आता पाणी पितात आणि पैसे वेळेवर परत द्यायचे असं म्हणतात. त्यावेळी आता निरूपा म्हणते, तुम्ही जरा पुढे व्हा, मी येतेच. मी आता विचारते हा आजूबाजूला कोणाकडे रूम आहे का, असं म्हणून निरूपा आता त्या माणसांना इशारा करून तिथून जायला सांगते, कारण मागे सुधाकर राव बसलेले असतात आणि त्यांना काही संशय यायला नको असं निरूपाला वाटत असतं. तेव्हा निरूपा आता लगेच आतमध्ये येते, तर ती माणसं सुद्धा निघून गेलेली असतात. तेव्हा सुधाकर राव आता विचारतात, काय ग, काय म्हणले ते? त्यावेळी आता निरूपा म्हणते, काय म्हणजे? ते काही म्हटलेत का? पण मला नाही माहीत काय म्हणाले. तेव्हा सुधाकर राव विचारतात, अगं ते काहीतरी म्हणत होते ना ग, म्हणून विचारलं. त्यावेळी निरूपा म्हणते, अहो माझ्याशी नाही काही बोलले, ते आपलं त्यांच्यामध्ये बोलत होते, असं म्हणून ती आता हसते आणि लगेच तेथून जाते.
तेव्हा सुधाकर राव हे तिच्याकडे पाहतच राहतात. नक्की हिची काहीतरी डाळ शिजतीये हे त्यांना आता कळून चुकलेलं असतं आणि त्यामुळेच ते आता एकदम गप्प होतात. तर आता इकडे मीरा आणि सत्या दोघेही रूममध्ये असतात. तेव्हा सत्या आता पैसे मोजत असतो. त्यावेळी मीरा विचारते, काय हो गाडीचा हप्ता द्यायला चाललात का? मग आता सत्या म्हणतो, हो काल एक मोठं भाडं मिळालं होतं ना, मग जास्त पैसे आले, म्हटलं की देऊन टाकावं हातासरशी. पण तुला कळालंच कसं, असं तो आता तिला विचारतो. तेव्हा ती आता हसते आणि त्याच्याकडे जाते आणि त्याला म्हणते की कसं आहे ना, कुणाला तरी जेव्हा पैसे द्यायचे असतात ना, तेव्हाच तुम्ही एवढ्या वेळा ते पैसे मोजता. त्यानंतर सत्य आता तिच्याकडे पाहतच राहतो, कारण ती ज्या प्रकारे आता त्याच्याबरोबर वागते आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीवर जसं लक्ष ठेवते ते पाहून आता सत्याला खरं तर आनंद होतो, पण तो तसं बोलून दाखवत नाही. तो आता मीराला म्हणतो, ऐक ना धूमकेतू, मला काय म्हणायचं आहे, आपण एक काम करूयात. ती विचारते काय झालं, मग आता तो म्हणतो, पण हे कर्जसुद्धा फेडून टाकू आणि ही भाड्याची गाडीसुद्धा देऊन टाकू, चालेल ना? तेव्हा मीरा म्हणते, हो चालेल की. ती आता खूप कौतुकाने त्याच्याकडे पाहत असते. सत्या विचारतो, काय ग अशी काय पाहतेस तू? त्यावेळी आता मीरा म्हणते, अहो आज माझ्याकडनं मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. तेव्हा आता सत्या विचारतो, मला? आणि तू काय देणार आहेस बरं? तर आता मीरा लगेच त्याला एक हार गिफ्ट करते. तेव्हा आता तो विचारतो, ए बाई हे काय आहे आता? मग आता ती हार असा वर धरते. त्यावेळी त्याला वाटतं की ही हारच मला घालतीये, म्हणून तो आता ओरडतो की ये धूमकेतू, अगं मला हार कशापायी घालतीयेस तू? तेव्हा तुमच्यासाठी नाही, गाडी परत द्यायला लागलात ना तुम्ही, त्यामुळे मी गाडीसाठी देतेय, असं आता मीरा म्हणते. तेव्हा सत्या म्हणतो, अगं ती गाडी आपली नाहीये, भाड्याची आहे ना. मग आता मीरा म्हणते, मग काय झालं? अहो तुमची गाडी ती नसून सुद्धा तिने तुम्हाला एवढी साथ दिली आहे आणि तुमच्या अडीनडीला ती तुमच्याबरोबर अगदी उभी राहिली आहे. आणि आता ना कसं आहे, तिलाही बरं वाटलं पाहिजे ना. अहो तिचंही मन भरून गेलं पाहिजे. कसं आहे ना, आपल्या वस्तूंनाही मन असतं की नाही, कारण आपण आपल्या वस्तूंना जसा जीव लावतो ना, तशा आपल्या वस्तूही आपल्याला जीव लावतात. घ्या बरं, असं म्हणून ती त्याच्याकडे तो हार देते. त्यावेळी आता सत्या म्हणतो, धूमकेतू तू ना अशीच आहे आणि म्हणूनच सर्वांना आवडतेस, कारण तू माणसांना सुद्धा खूप आवडतेस आणि वस्तूंना सुद्धा. तेव्हा आता मीरा विचारते, आणि तुम्हाला नाही आवडत का? मग आता सत्या तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर मीरा आता त्याला एक लाल गुलाबाचं फूल देऊ करते. तेव्हा तो आता विचारतो, आता हे काय नवीन आणि कशाला? मग आता ती विचारते, हे काय आहे? तर आता तो म्हणतो, तसं तर मला हे लाल गुलाबाचं फूल दिसतंय, पण कशाला हवंय मला ते फूल? तेव्हा ती म्हणते, कारण तुमच्यासाठी. अहो तुम्ही आयुष्यातील एक नवीन टप्पा पार करत आहात, कारण तुम्ही ठरवून आणि मेहनत करून भाड्याची गाडी पुन्हा एकदा त्यांना देऊन टाकणार आहात आणि स्वतःची गाडी चालवणार आहात. म्हणूनच या फुलवालीकडून या गाडीवाल्याचे खूप खूप अभिनंदन, असं म्हणून ती त्याच्यासमोर पुन्हा एकदा ते फूल पकडते. आता ते दोघेही एकमेकांकडे खूप प्रेमाने पाहतात. तेव्हा ती आता लगेच त्याला कॉंग्रॅच्युलेशन्स असं म्हणते. तर आता तो सुद्धा तिच्या हातामध्ये हात मिळवतो आणि थँक्यू असं म्हणतो आणि अगदी आनंदाने प्रेमाने तिच्याकडून ते फूल घेतो. तेव्हा आता ती म्हणते, आपण असंच एक एक स्वप्न पूर्ण करत राहू आणि खूप त्यासाठी मेहनत घेऊ. तेव्हा आता सत्या तिला म्हणतो, अगं पण तू माझ्यासोबत असले ना, माझं प्रत्येक स्वप्न असंच पूर्ण होत राहणार, मला खात्री आहे, कारण आपण दोघेही कष्ट करायला मागे पुढे पाहत नाही. तेव्हा आता पुढे तो गुलाबाचं फूल तेथे ठेवतो आणि मीराला म्हणतो, अगं धूमकेतू, मला तुला, बापाला, त्याचबरोबर आजीला असं आनंदात सुखात पाहायचंय. तेव्हा ती म्हणते, हो ना, ते नक्कीच काम कराल, परंतु मलासुद्धा आपल्या घरातील सर्वांना आपल्यासं करायचंय. त्यावेळी आता सत्या म्हणतो, अगं सगळ्यांमध्ये त्या निरूपाला अजिबात धरू नकोस. तेव्हा निरूपाचं नावसुद्धा असं घेऊ नका तुम्ही, असं म्हणून मीरा त्याच्या ओठांवर आता बोट ठेवते. आणि कशाला उगीच नको त्या गोष्टी तुम्ही उकरून काढता आणि मग नंतर तुम्हालाच त्रास होतो ना त्या गोष्टींचा, असंही मीरा म्हणते. त्या उलट तुम्ही असं म्हणा ना की सगळं काही अगदी चांगलं होईल, मग दुसऱ्याला वाटो किंवा न वाटो आपल्या मनाला बरं वाटतंय ना, आणि आपल्या मनाला बरं वाटलं ना, सगळ्या गोष्टी अगदी भारीच होतात. आणि हे पहा, एक गोष्ट ना तुम्ही कायम लक्षात ठेवायची, अहो दुसरे आपल्याबरोबर कसेही वागले तरीही आपण त्यांच्यासोबत अगदी चांगलंच वागायचं.
आणि असं वागून त्यांना सुद्धा आपल्याबरोबर एक ना एक दिवशी चांगलंच वागावं लागेल. तेव्हा सत्य आता तिला म्हणतो, धूमकेतू अगं तू ना खरंच खूप पुढचा विचार करते, पण दुनिया तशी नसते ग. तेव्हा आता मीरा म्हणते, मला काय वाटतं माहितीये का, वाईट लोकांना हे जग सुद्धा त्यांच्यासारखं असं वाईटच वाटतं, पण आपण चांगलं वागून हे जग सुद्धा आपण चांगलं बनवू शकतो ना, ते पण आपल्यासारखं अगदी निर्मळ मनाचं, स्वच्छ मनाचं. तेव्हा सत्या खूपच प्रेमाने आता मीराकडे पाहू लागतो, कारण तिचं म्हणणं आता त्याला पटत असतं. त्यानंतर आता सत्याला अचानक एक फोन येतो. त्यावेळी आता तो धूमकेतू अगं मला निघावं लागेल असं म्हणत असतो. त्यावेळी आता ती म्हणते की हो तुम्ही निघा, पण मला सुद्धा आईकडे सोडा ना प्लीज. मग आता तो म्हणतो हो सोडतो चल. तो आता खूप घाईघाईमध्ये चाललेला असतो आणि पुन्हा एकदा मागे येतो आणि मीराने जो हार दिलेला असतो ना त्या हाराकडे पाहतच राहतो. तेव्हा मीरा आता हसतच त्याच्याकडे पाहते आणि इशारा करून त्याला घेऊन जायला सांगते. तेव्हा तो आता सॉरी असं म्हणतो, तर मीरा पटपट आवरू लागते. दुसरीकडे निरूपा ही रूममध्ये येते आणि तेथे आल्यानंतर आता ती जरा घाबरलेली असते की आता यांनी दिलेले पैसे खर्च कसे करावे, पण सुजित कुमारला हप्ता तर दिलाच पाहिजे असं तिचं मत असतं. त्यामुळे ती आता लगेच मध्ये ते पैसे ठेवते. त्यावेळी आता ती पैसे ठेवल्यानंतर म्हणते, आता हेच पैसे मी पुढे करते, नंतरचे नंतर बघूयात, कारण त्याचे पंटर येऊन इथे आता धमकी देत आहेत, परंतु जर उद्या सुजित कुमार येऊन इथे टपकला तर काही खरं नाही. त्यानंतर ती आता पैसे घेऊन घाई गडबडीतच जरा हॉलमधून बाहेर निघालेली असते. सुधाकर राव हे तेथेच पेपर वाचत अजूनही बसलेले असतात. तेव्हा आता ते निरूपाला असं अचानक जाताना पाहतात आणि विचारतात, काय ग निरूपा, एवढ्या घाई गडबडीत तू कुठे निघालीस? तेव्हा आता ती म्हणते, हो पारूचा फोन आला होता, काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं ती म्हणाली, मी ना आता जाऊन येते पटकन असं म्हणून ती लगेच ताबडतोब निघते. तेव्हा सुधाकर राव हे तिच्याकडे पाहतच राहतात. मग आता ते तिच्याकडे पाहत असताना ती दार उघडत पुन्हा आता एकदा त्यांच्याकडे पाहते आणि म्हणते की आले हा पटकन मी पारूकडे जाऊन. तेव्हा ती खूप घाई गडबडीत दिसते. त्यामुळे आता सुधाकरराव विचार करतात की काय चाललंय निरूपाचं, मला ना कळतच नाही, कारण ही निरूपा आणि तिची पार्वती सगळं काही अगदी विचित्रच कारभार आहे. या दोघींच्या काय कधी मनात येईल हे सांगता सुद्धा येणार नाही. तेवढ्यातच आता तेथे सत्या आणि त्याचबरोबर मीरा हे दोघेही आता निघालेले असतात. मग आता सत्याच्या हातामध्ये एक लाल गुलाबाचं छानसं मीराने दिलेलं फूल, त्याचबरोबर हार असतो. तेव्हा सुधाकर राव आता ते पाहतात आणि विचारतात, काय रे सत्यजित, अरे हे गुलाबाचं फूल वगैरे, काय भानगड काय आहे आज? तेव्हा सत्या जरा घाबरतोच आणि लगेच ते फूल लपवतो. त्यावेळी सुधाकर राव आता हसतात आणि विचारतात, अरे लपवतोस काय तू ते फूल, कारण ते फूल आता मी बघितलंय, अरे सांग ना, लपवू नकोस ना. मग आता सत्याला काहीच बोलता येत नाही, तो एकदम शांत शांत असतो. त्यावेळी आता सुधाकर राव म्हणतात, बाळा काही हरकत नाही, अरे खऱ्या प्रेमाचं ते प्रतीक असतं, अरे हा लाल गुलाब आहे लाल गुलाब. तेव्हा सत्या म्हणतो, हो बाप माहीत आहे. मग आता मीरा खूपच गोड लाजत असते, तर सुधाकर राव सुद्धा तिच्यावर हसतात. तर सत्यासुद्धा आता मीराकडे पाहून थोडासा लाजत असतो आणि मग नंतर सुधाकर रावांना म्हणतो, अरे बाप तसलं काही सुद्धा नाहीये, हे प्रेम वगैरे असं काही नाही. मग आता सुधाकर राव म्हणतात, असं कसं नाही, अरे गुलाबाचं फूल तुझ्याकडे आहे ते मीरानेच दिलं असेल ना, आणि बघ तुझी बायको कशी लाजतीये, आम्हाला अजून काय पाहिजे पुरावा. मग आता मीरा खरंच खूप लाजत असते. ते पाहून आता सुधाकर राव हसत असतात. तेव्हा आता सत्या म्हणतो, ए धूमकेतू, अगं तू कशा पायी लाजतीयस ग, एकदम गप्प बस. त्यावेळी आता मीरा गप्पच बसत नाही, ती आता गालातल्या गालात हसत असते आणि अजूनच लाजत असते. तेव्हा सत्या पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो, बाप अरे तू नको ना हसू माझ्यावर, कारण तसलं काही नाही आमच्यात. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, ए तू मला नको शिकवू, मी तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि पावसाळेसुद्धा जास्त पाहिले आहे, तू तिच्याकडे बघू नकोस, एवढा का गडबडतोस तू, मला कळतच नाही. आणि अजून एक सांगू का, प्रेमाने केलेली सर्व कामना ही अगदी चांगलीच होतात. त्यानंतर आता मीरा तो विषयच टाळते आणि सुधाकर रावांना विचारते, बाबा तुम्हाला काही हवंय का?
आता थांबा हां, मी तुम्हाला चहाच देऊन जाते, असं जेव्हा मीरा म्हणते ना, तेव्हा सुधाकर राव म्हणतात, नको मला काहीच नको आहे मीरा. अगं निरूपणा आत्ताच बाहेर गेली मीरा, पण तिला ना असं काही सुचलंच नाही. मला असं काही विचारावं, चहा हवाय की पाणी हवंय, तुम्हाला भूक लागली आहे का वगैरे, असं काहीच विचारलं नाही तिने. पण तू घाईत असताना सुद्धा विचारलं की बाबा तुम्हाला चहा देऊ का वगैरे. आता बघितलं का सत्या, याच्यातूनच माणूस समजतो. तेव्हा आता तुम्ही निघताय ना, आता जे काम करायला चालला आहात ना त्यामध्ये यशस्वी व्हा, असं सुधाकर राव आता आशीर्वाद देतात. मग सत्या आणि मीरा हे दोघेही एकमेकांकडे पाहतात, गोड एकमेकांकडे पाहून हसतात आणि आपल्या कामाला जायला निघतात. दुसरीकडे राज बिचारा आपला एकटा शांतपणे रस्त्यावरून चाललेला असतो. मग आता संजा तेवढ्यातच गाडी घेऊन तेथे उभा असतो. राजचं लक्ष त्याच्याकडे नसतं. त्यावेळी आता राजची कॉलर पकडत तो त्याला अडवतो. मग आता राज हा संजाकडे पाहतो आणि त्याला रागातच विचारतो, तू, असं म्हणून तो त्याचा हातच आता झिडकारतो आणि विचारतो, काय रे, तू माझ्या पाठीपाठीमागे काय करतो आहेस? मला आता तुझ्याबरोबर अजिबात राहायचं नाही. मला पुन्हा हे सगळं काही नको आहे, कारण मी तुझ्याबरोबर जर राहिलो ना तर सगळेजण मला तुझ्यासारखेच समजतील, असं म्हणून राज आता आपला राग व्यक्त करत असतो. तेव्हा संजा मात्र खूप रागात आता राजकडे पाहतो. मग त्यानंतर आता संजा हा विचारतो, काय रे, जेव्हा तू माझी साथ सोडली होतीस तेव्हा तुझ्याबरोबर काय काय झालं होतं हे तू विसरलास का लगेच? त्यानंतर आता राज म्हणतो की सारखं सारखं ते का मला तू बोलून दाखवतोस? ती ताईची सासू आहे ना, ती आहेच फालतू, समजलं? आणि त्या घरात माझ्या मीराच्या मोठ्या भाऊजाईला मान मिळतो, म्हणजे त्या देविकाला मान मिळतो, कारण तिचा बाप आहे ना तो पैशांवाला आहे आणि माझ्या ताईचा सतत अपमान होत असतो. का? कारण माझे आई वडील गरीब आहेत ना, म्हणून. मग आता संजा म्हणतो, अरे हाच तर चांगला चान्स आहे ना तुझ्या ताईच्या अपमानाचा बदला घेण्याचा. मग आता राजला काही समजत नाही. तो विचारतो, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचे, मला नाही कळालं. त्यावेळी आता संजा म्हणतो, अरे अपमानाचा बदला घेण्याची हीच तर तुझ्याकडे चांगली संधी चालून आली आहे. फक्त काय करायचं, इकडच्या गोष्टी तिकडे करायच्या, आणि जर तू बदला घेतला नाही तर तुझं मन ना तुला असं आतूनच खात राहील. आणि तिने तुझा अपमान केलाय ना, मग तो अपमान अजिबात सहन करायचा नाही भावा. अरे गरीब आहे म्हणून काय झालं, कोणी सुद्धा येईल आणि टपली मारून जाईल, असं कधी होत असतं का? असं अजिबात चालणार नाही. आता तू तिचा हिसाब हा चुकता करच, असं म्हणून संजा खूप भडकतो. तेव्हा राज आता बहिणीच्या अपमानाचा बदला कसा घ्यायचा याचाच विचार करत असतो आणि संजाबरोबर या गोष्टीमध्ये हात मिळवणी करू का नको हा पण प्रश्न त्याला पडलेला असतो, कारण ताईला जर आवडलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर आता दुसरीकडे निरूपा आता सुजित कुमारकडे चाललेली असते पैसे घेऊन हप्ता देण्यासाठी. मग आता ती रिक्षाला सारखी सारखी हात करत असते, परंतु तिला खूप वेळ होऊनही रिक्षाच मिळत नसते. त्यावेळी आता तिथे सत्या आणि मीरा हे दोघेही गाडीतून चाललेली असतात. मग आता मीरा बरोबर आता सत्याला म्हणते की थांबा हो. मग आता सत्या गाडी थांबवतो. त्यावेळी अहो सासूबाई रिक्षाची वाट पाहतायत वाटतं, आपण एक काम करूयात ना, आपल्याबरोबर त्यांना घेऊन जाऊयात ना. त्यावेळी सत्या म्हणतो, काही गरज नाही त्याची. मीरा म्हणते, काही गरज नाही म्हणजे? अहो जाऊयात ना प्लीज घेऊन. मी काय म्हटलं तुम्हाला, अजिबात कोणताही डोक्यात विषय घ्यायचा नाही म्हणून, आणि आपण नेहमी असं चांगलं वागायचं. अहो तुम्हीच बघा की, अहो त्या खूप उन्हातानात उभ्या आहेत, त्यांना उगीच त्रास होईल ना. तेव्हा चला मी बोलवू का त्यांना? सत्या म्हणतो, अजिबात नाही, समजलं? कारण ती नुसती अशी गाडीत बसणार नाही आणि 10 टोमणी सुद्धा ऐकून दाखवेल, आणि त्याचबरोबर तिच्या बबड्या बबडीची चांगली गीतं सुद्धा ती ऐकून दाखवेल. ही असली कटकट आपल्या गाडीत नकोच आहे, असं म्हणून सत्या भडकतो. तेव्हा मीरा म्हणते, कटकट आहेत का त्या? तुम्ही एक काम करा की एका कानाने ऐकायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. तेव्हा आता ती विचारते, मला एक सांगा, तुम्हाला तुमचे बाबा आवडतात की नाही? मग आता तो विचारतो, काय सवाल आहे का? मीरा म्हणते, सासूबाईंना जर आपण घेऊन गेलो नाही तर बाबांना ते आवडेल का सांगा ना? नाही आवडणार, आणि आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीला न आवडणारी गोष्ट उगीच कशाला तरी करायची. अहो बघा की किती ऊन आहे आणि किती तापलंय. अशा परिस्थितीमध्ये म्हाताऱ्या माणसाला असं बाहेर एकट्याला सोडणं ठीक आहे का, योग्य आहे का? अहो त्या आजारी पडतील, आपण नेऊ की त्यांना आपल्याबरोबर, प्लीज प्लीज, असं म्हणून सत्याला ती फोर्स करू लागते. तसंही आपल्याकडे गाडीसुद्धा आहे ना, मग काय हरकत आहे.
तेव्हा सत्या म्हणतो, धूमकेतू तू सुद्धा ना तुझ्या मनासारखं झाल्याशिवाय काही ऐकायची नाही. असं म्हणून तो लगेच आता आपली गाडी स्टार्ट करतो आणि निरूपासमोर घेऊन जात असतो. तर निरूपाच्या समोरून एक रिक्षा जाते, पण तो रिक्षावालाही निरूपासाठी रिक्षा थांबवत नाही. सत्या निरूपा शेजारी येऊन गाडी थांबवल्यानंतर म्हणतो की ये आमच्या गाडीमध्ये. तेव्हा निरूपा आता रागातच त्याच्याकडे पाहते. मग पुढे आता सत्या म्हणतो, बघू नको नुसती, आज मी तुला फ्रीमध्ये सोडणार आहे. तेव्हा आता निरूपा ही मनात विचार करते, यांना जर समजलं मी सुजित कुमारकडे जाते तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा सत्या पुन्हा एकदा ओरडतो, अगं बस की, जास्त टाईम नाही आहे माझ्याकडे. तेव्हा निरूपा रागातच म्हणते, मग मी काय करू, जा की तू तुझ्या वाटेला, आणि माझ्याकडे सुद्धा वेळ नाही आहे तुझ्या नादी असा लागायला. अरे पाहिजे तर मी एक वेळ चालत जाईल, परंतु तुझ्या या खटाऱ्या गाडीतून अजिबात येणार नाही. तेव्हा सत्याच्या तळपायाची आग आता मस्तकात जाते, कारण गाडीला निरूपाने खटारा असं म्हटलेलं असतं. मग आता तो जरा रागातच मीराकडे पाहतो, कारण मीरानेच फोर्स केल्यामुळे त्याने गाडी थांबवलेली असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये निरूपा सुजित कुमारच्या ऑफिसमध्ये येते खरे, परंतु आता जेव्हा सुजित कुमार तिला विचारतो पैसे कुठे आहेत, तेव्हा पैसे भरण्यासाठी गोण किंवा मोठी सुटकेस पण घेऊन ये रे, असं तो त्याच्या माणसांना सांगतो. निरूपा आता पर्समध्ये हात घालते, तर तो हात सरळ असा खालीच जातो. त्यामध्ये पैसेच नसतात, कारण ती पर्स खालून अशी कापलेली असते आणि कुणीतरी पैसे घेऊन पसार झालेलं असतं. तेव्हा निरूपा तिच्या हाताकडे पाहतच राहते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये निरूपाला आता पैसे न दिल्यामुळे सुजित कुमारची सर्व माणसं आता एका खोलीतच डांबून ठेवतात. तर आता सत्या आणि मीरा देखील तिथे, मीरा आणि सत्या जरा दुसऱ्या शॉपमध्ये चाललेले असतात. मग त्यांना आवाज येतो की कुणीतरी वाचवा मला, कुणीतरी वाचवा मला. निरूपाचा आवाज येताच तिला समजतं इथे कुणीतरी आहे, आणि हा तर सासूबाईंचाच आवाज दिसतोय, म्हणून ती तिकडे पाहतच राहते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.